यवतमाळ येथील वाघापूर टेकडी येथे क्रांतीवीर श्यामदादा कोलाम या सभागृहाची पायाभरणी करण्यात आली। यवतमाळ नगर परिषद मार्फत वाघापूर टेकडी येथे उभारण्यात येणाऱ्या क्रांतीवीर श्यामदादा कोलाम सभागृह बांधकामाचे भूमिपूजन पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते करून पायाभरणी करण्यात आली। क्रांतीवीर श्यामदादा कोलाम सभागृह हे सामाजिक, सांस्कृतिक आणि शैक्षणिक उपक्रमांसाठी प्रेरणादायी केंद्र ठरेल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला। या भूमिपूजन कार्यक्रमाला आमदार बाळासाहेब मांगुळकर, आमदार किसन वानखेडे, नगराध्यक्षा ॲडव्होकेट प्रियदर्शनी पीके, उपनगराध्यक्ष दत्ता कुलकर्णी, जिल्हाधिकारी विकास मीना, मुख्य कार्यकारी अधिकारी वंदार पत्की, मुख्याधिकारी गिरीश पालेकर, नगर परिषदेचे सभापती, नगरसेवक, पदाधिकारी व आदिवासी बांधव उपस्थित होते। पालकमंत्री संजय राठोड पुढे म्हणाले की क्रांतीवीर श्यामदादा कोलाम यांच्या नावाचे सभागृह व्हावे ही अनेक वर्षाची मागणी होती, ती पूर्णत्वास आली आहे। त्यासाठी 3 कोटीपेक्षा जास्त निधी उपलब्ध केला। श्यामदादा कोलाम यांनी कायम गरिबांसाठी काम केले, त्यांना मदत करायची। श्यामदादा कोलाम हे खरे क्रांतीवीर आणि रॉबिनहुड व्यक्तिमत्व होते असे त्यांनी यावेळी सांगितले। यावेळी जिल्हाधिकारी विकास मीना यांनी राज्य शासन आणि जिल्हा प्रशासनाच्या वतीने आदिवासी कोलाम समाजासाठी राबवण्यात येणाऱ्या योजना, नाविन्यपूर्ण उपक्रमांची यावेळी माहिती दिली।